मंत्र्यांवर थेट आरोप केल्यामुळे आता ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची चर्चा आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आदेशाने डॉक्टर अजय तावरेची नियुक्ती करण्यात आली होती अशी कबुली डॉक्टर विनायक काळे यांनी दिली आणि त्यानंतर लगेचच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची चर्चा सध्या आहे। अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर हळनोर याशिवाय शिपाई अतुल घाटकाबळे यांना पोलिसांनी अटक केली। दरम्यान आमदार टिंगरे यांच्या शिफारसीनुसार मंत्री मुश्रीफ यांनी आदेश दिला होता आणि त्यानुसारच तावरेंची नियुक्ती झाली असल्याचं डॉक्टर काळे यांनी सांगितलं। आमदार सुनील टिंगरे यांनी ते पत्र दिलेलं होतं, त्याच्यावरती सांगतो की त्या पत्रावरती आमचे मंत्री महोदयांनी लिहिलेलं होतं अधिष्ठाता यांना की डॉक्टर अजय तावरे यांच्याकडे कार्यभार द्यावा, कारण ते प्राध्यापक या पदावरती कार्यरत आहेत। त्यावेळची जी अपॉइंटमेंट आहे ती मंत्री महोदयांनी निर्देश दिल्या कारणाने त्यांची आदेश काढलेले आहेत।